स्वप्न म्हणजे तिला आता तिचं एमपीएससी क्लिअर केल्यानंतर तिची इच्छा होती की डीवायएसपी बनायचं आणि डीवायएसपी पण बनायचं आणि त्याच्यानंतर लाल दिव्याची गाडी घेऊन गावामध्ये यायचं. एमपीएससी मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ती महाराष्ट्रात मुलींमधून प्रथम आली. नाही गणपतीच्या दुसऱ्या ती आपली गरम पाण्याचा तिने ड्रम 50 लिटरचा भरून ठेवला काहीतरी 10:30-11च्या दरम्यान आणि बटन चालू केल्यानंतर ती अभ्यास करायला गेली. पुढच्या परीक्षेला द्यायच्या होत्या आणि अभ्यास करून ती त्याला साधारणपणे नकळत त्याला झोप लागत झाली. चुकून जागा आल्यानंतर त्यांचे बटन पाणी जास्त तापल्यामुळे ती वाफ निघायला आली पाण्याची. त्यांचे पाणी बंद केले, ते बटन बंद केलं. परंतु ड्रम खोलताना एकजण मग खोलून एकदम मग बाथरूम मध्ये होता गेली आणि तो ड्रम डायरेक्ट तिच्या अंगावरती झाला आणि ती पाण्याच्या थारोळ्यामध्ये पडली. तिला पळता येईनी, इकडे सर तिकडे सर, संपूर्ण हात आणि पाय पाटण्याची बाजू फक्त, तोंडाचा चेहरा फक्त राहिला शाबूत, थोडीफार छाती. तेवढंच आमचा मुलगा आकाश मोठ्याने त्याला आवाज आल्यामुळे तो पटकन घरामध्ये गेला आणि त्यांनी तिला अशी उचलून बाहेर काढली. तोपर्यंत तिचं सगळं कातडी खाली अशा सर्व वाटणतून हातातून सगळे जळमटत चालली होती. गाय पोराने लगेच दवाखान्याला घेऊन गेली. तिथनं पुढं डॉक्टरांचं चालूच होतं उपचार. तिची जिद्द तर ती लहानपणापासूनच होती. लहानपणीच ती शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक क्लासमध्ये ती फर्स्ट यायची आणि नंतर तिने बीई टेक केलं. बीई टेक मध्ये पण ती फर्स्टच आली. त्याच्यानंतर तिचं आउट ऑफ मध्ये प्लेसमेंट पण झालेली आहे ब्रॉड मध्ये, पण तिथे गेली नाही. नंतर तिने ठरवलं की एमपीएससी करायचंय आणि मग एमपीएससी मध्ये पण ती फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पास झाली. आणि एमपीएससी मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ती महाराष्ट्रात मुलींमधून प्रथम आली. पण त्याच्या अगोदर एक इन्सिडेंट सांगायचा राहिला मग माझ्याकडून. ती ज्यावेळेस एमपीएससी ट्रेनिंग करत होती त्यावेळेस म्हणजे ग्राउंडच्या अगोदर तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं, लिगामेंट टिअर झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलेलं की तू 6 महिने म्हणजे म्हणजे तुला बेड रिडनच राहावं लागेल, तू एक्झाम पण नाही देऊ शकत आहे. मग तिने त्याच्यानंतर पण तिने ठरवलं नाही मी म्हणजे फिजिओथेरपी लावल, डॉक्टरांची ट्रीटमेंट घेईल, काही करेल, पण मी तर ग्राउंड क्लिअर करणारच आहे. मग इथले ते मांजरे सर म्हणून आहेत जे खेळचे आहेत, त्यांनी तिला खूप हेल्प केली ग्राउंडच्या याच्यासाठी आणि ट्रीटमेंट पण तिची चांगली झाली आणि ती लगेच ग्राउंड पण दिलं. त्या ग्राउंड मध्ये पण ती महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली आली. तुम्ही बहिणी आहात दोघी, खरं तर लहानपणी काय त्याची आठवणी आहे? लहानपणीच्या खूप आठवणी. आम्ही खूप भांडायचो, पण तिचा खूप जीव होता माझ्यावर. आता 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 सुद्धा ज्यावेळेस ती हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळेस पण बोलत होती की म्हणजे की मला म्हणजे बरं धीर येतो की तू माझ्यासोबत आहे म्हणून सगळ्या गोष्टींना. आणि लहानपणी पण आम्ही एकत्रच राहायचो आणि ती लहान असून सुद्धा आणि मी तिच्या आधीच्या क्लासमध्ये असून सुद्धा माझे काही प्रश्न असेल तर ती सोडवायची. म्हणजे ती खूप हुशार होती. 7वीला असताना ती 10वीचे एक्झाम क्वेश्चन सोडवायची. खूप हुशार होती ती. काय तिची स्वप्न होती साधारण, काय आता स्वप्न म्हणजे तिला आता तिचं एमपीएससी क्लिअर केल्यानंतर तिची इच्छा होती की डीवायएसपी बनायचं आणि डीवायएसपी पण बनायचं आणि त्याच्यानंतर लाल दिव्याची गाडी घेऊन गावामध्ये यायचं, सगळ्यांना प्राऊड फील करवायचं. तेवढंच तिची इच्छा होती. आपलं नाही आज त्याच तर सगळ्यात खूप दुःख आहे. पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ती आहे, आता ती ट्रेनिंगला गेली, येईल आता थोड्या वेळात येईल. म्हणजे आम्हाला विश्वास बसत नाही कोणाचाच की ती आता नाहीये आमच्यामध्ये म्हणून. आता तिची शेवटची ज्यावेळी ती हॉस्पिटलमध्ये होते मीच तिच्या सोबत होते तरी माझा विश्वास बसत नाही की ती इथे नाहीये. खरं त्यांनी अहोरात्र अभ्यास केला, एमपीएससी तास त्यांनी पूर्ण केले. तर काय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सांगू शकता? हा, अहोरात्र तर तिने अभ्यास केला. मी एमपीएससीच्या जे कोणी नंतर बनणारे होतकरू असेल मी त्यांना एवढं सांगेल की म्हणजे तिच्यासारखी तुम्ही जिद्द ठेवा. एवढी ती हॉस्पिटलमध्ये होती, एवढी 80% बन होती, तरी ती म्हणायची नाही मला माझ्या पायावर उभं करा, मी बरी होणार आहे आणि मी घरी जाणार आहे आणि मी माझी वर्दी घालणार आहे. तर ज्यांना कोणाला बनायचे त्यांनी असेच प्रयत्न करा आणि सगळे तुम्हाला सपोर्ट करतील. खरं तर ग्रामीण भाग आहे, एक किरकोळ हिटरचं पाणी खरं तर अंगावरती पडलं ही कितपत योग्य आहे, म्हणजे कसं घटना पाहता याच्याकडे?
ग्रामीण भागामध्ये काय अडचणी सध्या? ग्रामीण भागामध्ये आता पाणी गरम करायचं दुसरं साधन आहे. असं मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांसारखे इथे गिझर नाहीयेत. गिझर याच्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिसिटी पण कंटिन्युअस नसते. त्याच्यामुळे ते हिटरचे जे पाणी असतं तेच त्याच्यासाठी फायदा आहे. कारण आता गावाकडं बघाल तुम्ही, बाहेर तुम्हाला झाडं पण नाही दिसणार की ते तुम्ही तोडून मग चुलीवर पाणी तापवू शकता. आता ते सगळं बंद व्हायला लागले. कसं ग्रामीण करणार? भागामध्ये सुविधांचा अपुरा हा, अभाव तर आहेच आहे ग्रामीण भागात. त्यामुळेच कुठेतरी अश्विनीला त्याचा सामना करावा लागला. तेच तर, आता अश्विनी अभ्यासासाठी पुण्याला जायची का तर इथं वायफाय नाहीये, किंवा इथे बाकीच्या सोयी सुविधा नाहीयेत. त्याच्यामुळे ती येणं जाणं असंच असायचं तिचं. इलेक्ट्रिसिटी पण टायमावर नसते गावाकडे तसं पाहायला गेलं तर. पण खूप मोठं दुःख तर आम्हाला सगळ्यांना खूप मोठं दुःख आहे. पण ते कीर्ती तर ती एवढी करून गेली, त्या गोष्टीचा तर प्राऊड आहेच खूप सारा.